रामकृष्ण हरी दादा, रामकृष्ण हरी. कुठली दिंडी आहे आपली? बीड. बर बर बर. किती येत वारकरी दिंडीमध्ये? 150 वारकरी आहेत. बर. आणि महिला? महिला 50 आहेत. बर. गाडीची काय व्यवस्था आहे? गाडी 2 गाड्या आहेत. 2 गाड्या आहेत का? पखवादे तुळस सगळे व्यवस्थित तुळस आहे सगळं. बर. आणि तुम्ही आळंदीकडून आले का? आळंदी. बर. आता किती दिवस झाले? आज किती दिवस आठवते का? आज 16वा दिवस आहे. 16 दिवस झाले का निघायला? कसं वाटलं वाटचालीत चालत असताना दादा? एकदम आनंद वाटतोय. एकदम आनंद. बर. आणि आदर कसा केला बरं गाववाल्याने येत असताना? एकदम आमचा जिथं तिथं स्वागत. काही वाटचालीतले काही अनुभव सांगा ना तुमचे. आणि किती गावची भक्त मंडळ आहे दादा? भक्त मंडळी किती गावची आहे? 15 गावचे आहेत. 15 गाव. कोणते कोणते गाव आहेत? नारायणगड परिसरात येणारे धानोरा, केतोरा, ओलपूर, बंगाली पिपळा, तांदळा, सैदापूर, गोळगाव आणि या सैदापूर, पंचक्रोशीत काजळा ही दिंडी आहे. आणि ही दिंडी अगदी माऊली आळंदी पासून इथपर्यंत आली. इथपर्यंत येताना गावकऱ्यात रस्त्याने भरपूर उत्साह मिळाला. जागोजाग पाणी जागोजागी स्वागत करण्यात आलं. वारकऱ्यांची राहण्याची सोय केली. तर अशा रीतीनं सहकार्य लाभलं लोकांचं रस्त्यातून. आणि पंढरपूरला कुठं उतरतात? पंढरपूरला दूधगंगा डेअरीच्या समोर दूध पंढरी. दूध पंढरी उतरतो. तिथं रावटा वगैरे लावतो आणि त्या ठिकाणी सर्व लोक राहतात. तिथं आम्ही 2-4 दिवस राहतो काल्यापर्यंत. आणि काला झाल्यानंतर काल्याच्या दिवशी आम्ही तिथून पंढरपूर माऊली पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत वाटचालीला निघतो. अशी व्यवस्था असते पंढरी. हे भगवान बाबाचे उपकार आपल्या परिसरावर नाही का? मी पण परभणीचा आहे. माझं छोटूसं एक चॅनल आहे सज्जन महाराज या नावाने. आणि देहू ते पंढरपूर चाललो यावर्षी. मागच्या वर्षी आळंदी ते पंढरपूर चाललो. प्रत्येक दिंडीचं मनोगत ऐकलं आणि हे सगळा संदेश तुमच्या नातवा पंतवापर्यंत पोहोचतो तुमच्या या मोबाईलच्या माध्यमातून की बुवा आपली आई आपले बाबा कसे चालत होते. आणि हे पखवादे किती आहे तुमच्या सोबत? 4 पखवादे. बर बर बर. तुळशीला एकच बाई असते का? तुळशीला एकच. एकट्या घेतात आणि पूर्ण थोडं शेवटपर्यंत एकटाच चालतात. वा वा वा. पायात काय घालायचं नाही? नाही पण ते बरोबर नाही हो. कारण माऊलीन तसं सांगितलं नाही ना. त्यांची तेवढी श्रद्धा आहे. श्रद्धा जरी असेल तर शरीरापासूनच काही साध्य केले जातं. असाध्य ते साध्य करिता सायास नाही का? आणि येण्याची शरीर आहे. शरीरा येण्याची शरीर सांभाळून तो परमार्थ करायला सांगितला का नाही माऊलीनं? योगाचे वाटा जे निघाले का सुभटा तया दुःखाची वाटा भागाला किंवा योग याग. हरिपाठात काय सांगितलं? शरीराला ते पिढा पिढा व्रत वैकल्य उपवास न करावे. वारकऱ्याला एवढा त्रास घ्यायची काय गरज नाही. तुम्ही चप्पल घाल जा. कारण किती दूरचा प्रवास आहे. डांबर तपतात, कोळतेत पाय असो. आणि त्यांची एकदम दृढ श्रद्धा आहे पांडुरंगावर. त्यांनी दिंडी सुरू झाल्यापासून त्याच तुळशीचे हे करतात. डोक्यावर घेऊन वाटचाल करतात आणि पायात त्यांच्या कधीही चप्पल नसते. आणि मुखात नेहमी हरिनाम असतो चालताना. आणि ते बरोबरच चालतात. त्यामुळं त्यांची एकदम असीम श्रद्धा आहे पांडुरंगावर. धन्यवाद दादा. आपले योग आले आणि नारायणगडाच्या पायथ्याला नाही का? हा. आणि आम्ही एक वारकऱ्याचं बर का एक वारकरी महाराज डोंगरे यांनी या दिंडीकडून सगळ्याकडून पैसे जमा करून त्याची वारकऱ्यांची पूर्तता केली. आई तुम्ही पण आल्या. घरचं कसं भागतं बरं? सुना नातव सगळं व्यवस्थित आहे का घरी? सगळे व्यवस्थित आहे. बर. किती सुना येतात? 2 येतात. बर. आणि शेती वगैरे काही? शेती वगैरे आहे ना. बर. एवढा व्यवसाय सोडून आला. किती वारी आहे तुमची आता? ही आता माझी 8वी वारी आहे. 8 वाऱ्या झाल्या का? 8 वारी. बरोबर. काय वाटतं वारीत चालत असताना? लय सुंदर वाटते वारीत चालताना. बघा महिला पण मोठ्या प्रमाणात येतात. हे नारायणगडाच्या पायथ्याला असणारं गाव आहे आणि भगवान बाबाचे संस्कार या गावाला आहेत. कुंडली कब्रदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. पंढरीनाथ भगवान की जय. ईश्वर महाराज की जय. धन्यवाद.